Hello, my dear students. Good evening. As you know, due to lockdown, our classroom lectures are not possible. So we are decided to conduct online lectures through our YouTube channel. So first of all, welcome to our YouTube channel. But before that, I like to introduce myself. I am Professor Vishal Kamble and I am here to teach you marketing subject for TYBCom. So basically marketing is a theoretical subject. So marketing हा मित्रांनो थिअरी सब्जेक्ट आहे. 12thला तुम्हाला OC सब्जेक्ट होता नक्की आणि बऱ्याच जणांचा तो आवडता सब्जेक्ट असणार आहे. सो ज्याप्रमाणे OC हा विषय तुम्हाला फार सोपा वाटत होता त्याचप्रमाणे मार्केटिंग देखील भरपूर सोपा आहे मित्रांनो. सो मार्केटिंगसाठी जर सांगायचं झालं तर पहिल्यांदा आपण इंडेक्स बघूया. सो फॉर सेमिस्टर 5 इन मार्केटिंग सब्जेक्ट वी हैव टू लर्न टोटल 4 मॉड्यूल्स. फर्स्ट मॉड्यूल इज इंट्रोडक्शन टू मार्केटिंग, सेकंड मॉड्यूल इज मार्केटिंग डिसीजन पार्ट 1, थर्ड मॉड्यूल इज मार्केटिंग डिसीजन पार्ट 2 and fourth मॉड्यूल इज की मार्केटिंग डायमेन्शन. सो आज आपण आपला फर्स्ट मॉड्यूल मित्रांनो सुरू करणार आहे, इंट्रोडक्शन टू मार्केटिंग. बट बिफोर दॅट आपण आपला पेपर पॅटर्न जो आहे तो आपण डिस्कस करूया. सो मार्केटिंग हा सब्जेक्ट आपला 100 मार्क्ससाठी असणार आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला 3 तास वेळ मिळणार आहे. सो in our question paper there are total 6 question to be asked. So total तुम्हाला 6 question असणार आहेत. Out of 6 question, question number 1 is objective question for 20 marks. In objective question there are various options, multiple choice, true or false, match the columns, fill in the blanks. So objective questions is divided into 2 parts, question number 1A and question number 1B. So out of these 4, multiple choice, true or false, match the column, fill in the blanks, any 2 options can be asked. Next, question number 2 is long answer question. In question number 2 there are 3 questions to be asked. Out of 3 questions you have to write any 2 questions and question number 2 carry 15 marks. So question number 2 मध्ये टोटल 3 लॉंग आन्सर क्वेश्चन येणार. त्या 3 पैकी तुम्हाला कुठलेही तुमच्या आवडीचे 2 लिहायचे आहेत. म्हणजे इथे तुम्हाला ऑप्शन आहे. सो 2 क्वेश्चनसाठी 15 मार्क्स असणार. म्हणजे आपण असं म्हणू शकतो एका क्वेश्चनसाठी 7.5 मार्क असणार आहेत. सो क्वेश्चन नंबर 2 हा मॉड्यूल नंबर 1 वरती असणार आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 सेम आन्सर द फॉलोइंग लॉंग आन्सर. आउट ऑफ 3 यू हॅव टू राईट एनी 2 फॉर 15 मार्क्स. इथे सुद्धा 3 क्वेश्चन असणार, त्यापैकी 2 तुम्हाला लिहायचे आहेत आणि हा असणार आहे मॉड्यूल नंबर 2 वरती. क्वेश्चन नंबर 4 पुन्हा सेम, आउट ऑफ 3 यू हॅव टू राईट एनी 2 फॉर 15 मार्क्स. हा असणार आहे मॉड्यूल नंबर 3 वरती. क्वेश्चन नंबर 5 आन्सर द फॉलोइंग, अटेम्प्ट एनी 2 आउट ऑफ 3 फॉर 15 मार्क्स. हा असणार आहे मॉड्यूल 4 वरती. आणि शेवटचा क्वेश्चन असणार आहे क्वेश्चन नंबर 6 शॉर्ट नोट्स. शॉर्ट नोट्स हे पूर्णपणे 4ही मॉड्यूलवरती तुम्हाला विचारले जाणार आहेत. टोटल 6 शॉर्ट नोट्स असणार आहेत मित्रांनो. यू हॅव टू राईट एनी 4 ॲज पर युअर चॉईस आउट ऑफ 6 विच कॅरी 20 मार्क्स. सो इथे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं 20, 20, 40, 15, 15, 30 आणि हे 15, 15, 30 म्हणजे 60 आणि 40 पूर्णपणे आपला पेपर किती मार्क्सचा असणार आहे? 100 मार्क्सचा असणार आहे. सो पेपर पॅटर्न नक्कीच तुम्हाला लक्षात आला असेल. सो विदाउट वेस्टिंग मच मोर टाईम आपण आपला फर्स्ट पार्ट बघूया, मॉड्यूल नंबर 1 इंट्रोडक्शन टू मार्केटिंग. सो मार्केटिंगचं इंट्रोडक्शन बघूया. सो जनरली मार्केटिंग म्हणजे काय असं जर मी तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर मार्केटिंग म्हणजे सर ॲडव्हर्टाइजमेंट
ही एकच गोष्ट येणार, कारण जनरली आपण टी व्हीशी फार अटॅच असतो. सो टी व्हीवरती आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट बऱ्याच दिसतात, बरोबर ना. सो आपला असा समज होतो की मार्केटिंग म्हणजेच ॲडव्हर्टाइजमेंट, पण मित्रांनो मार्केटिंग म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट नाही. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अगदी प्रोडक्ट तयार करण्यापासून, फ्रॉम मॅन्युफॅक्चरिंग ऑफ प्रोडक्ट अप टू डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रोडक्ट टू द कंझ्युमर, ज्या ज्या ॲक्टिव्हिटी बिझनेसमॅनला कराव्या लागतात ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी मार्केटिंगमध्ये येतात. सो तुमचा असा जर समज असेल मार्केटिंग म्हणजे फक्त ॲडव्हर्टाइजमेंट, तर ते डोक्यातून काढून टाका. ॲडव्हर्टाइजमेंट हा मार्केटिंगचा एक छोटासा मित्रांनो काय आहे भाग आहे. मार्केटिंगमध्ये बऱ्याच गोष्टी येतात. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, फ्रॉम मॅन्युफॅक्चरिंग ऑफ प्रोडक्ट अप टू गुड्स डिस्ट्रीब्यूट टू कंझ्युमर, कंझ्युमरला गुड्स डिस्ट्रीब्यूट होईपर्यंत ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात या सगळ्या गोष्टी मित्रांनो मार्केटिंगमध्ये येतात. आपण बघूया मार्केटिंग म्हणजे काय. मार्केटिंग रिफर्स टू ॲक्टिव्हिटीज अ कंपनी अंडरटेक्स टू प्रमोट द बाईंग और सेलिंग ऑफ प्रोडक्ट और सर्विस. सो बघा, फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग आहे, मार्केटिंगसाठी काय असणं गरजेचं आहे, प्रोडक्ट असणं गरजेचं आहे किंवा एखादी सर्व्हिस. सो जर तुमच्याकडे प्रोडक्ट असेल तरच तुम्ही त्याची काय करू शकता, मार्केटिंग करू शकता. सो मार्केटिंगमध्ये प्रमोट म्हणजे प्रमोशन ही ॲक्टिव्हिटी येते आणि प्रमोशनमधला एक पार्ट आहे तो म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट. मार्केटिंग इन्क्लूड्स ॲडव्हर्टायझिंग. बघा मार्केटिंगमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट येतं, सेलिंग अँड डिलिव्हरिंग प्रोडक्ट टू कंझ्युमर और अदर बिझनेसेस. त्याचबरोबर सेलिंग अँड डिलिव्हरिंग प्रोडक्ट, मी बोलो ना डिस्ट्रीब्युटिंग टू कंझ्युमर और अदर बिझनेसेस. सो एक गोष्ट आपल्या इथे लक्षात आली, मार्केटिंग म्हणजे काय. तर बघा मी तुम्हाला दाखवतो मार्केटिंग म्हणजे. सो तुम्हाला इथे दिसेल बघा व्हॉट इज मार्केटिंग. सो मार्केटिंग करण्यासाठी पहिल्यांदा कशाची गरज आहे, प्रोडक्टची गरज आहे. सो प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस पाहिजे. त्यानंतर प्रोडक्टची एक ठराविक प्राईज डिसाईड केली जाते, बरोबर ना. विदाऊट प्राईज प्रोडक्ट सेल करणं पॉसिबल आहे का, नाही. सो प्राईज ही कन्सेप्टसुद्धा मार्केटिंगमध्येच येते. त्यानंतर प्रमोशन करणं गरजेचं आहे. प्रमोशनमुळे अवेअरनेस होतं की पर्टिक्युलर प्रोडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल आहे फॉर सेल. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन म्हणजेच प्लेस ऑफ डिस्ट्रीब्युशन त्याला आपण बोलतो. आणि त्याचबरोबर रिसर्च. सो कस्टमरला कोणत्या गोष्टींची रिक्वायरमेंट आहे हे समजून घेण्यासाठी तुम्हाला रिसर्च करणं काय आहे, गरजेचं आहे. सो जर सोप्या भाषेत जर तुम्ही मला विचारलं सर मार्केटिंग म्हणजे काय, तर मार्केटिंगमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात मित्रांनो. प्रोडक्ट, प्राईज, प्रमोशन, डिस्ट्रीब्युशन, रिसर्च. सो आपला सेकंड मॉड्यूल आहे की नाही मार्केटिंग डिसिजन पार्ट 1, त्याच्यामध्ये आपल्याला प्रोडक्ट आणि प्राइसिंग डिटेलमध्ये बघायचं आहे. थर्ड मॉड्यूल आहे ना मार्केटिंग डिसिजन पार्ट 2, त्याच्यामध्ये आपल्याला प्रमोशन आणि डिस्ट्रीब्युशन हे आपल्याला डीपली बघायचं आहे. येत आहे का लक्षात. सो अशा पद्धतीने आपला सिलेबस तयार केलेला आहे. सो व्हॉट इज मार्केटिंग नक्कीच तुम्हाला कळालं असेल. सो मार्केटिंगच्या बाजूने जर सांगायचं झालं तर मार्केटिंगसाठी कस्टमर इज द हार्ट ऑफ बिझनेस. बघा आपल्या ह्युमन बॉडीमध्ये हार्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतं ना. जर आपलं हार्ट बंद झालं म्हणजे काय होणार, डेथ. त्याचप्रमाणे मार्केटिंगसाठी कस्टमर हा हार्ट आहे, बिझनेसचा कस्टमर हा हार्ट आहे. जर का कस्टमर नसेल तर बिझनेस काय होतील, बंद होतील. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, कस्टमर इज द हार्ट ऑफ बिझनेस. त्याचबरोबर इन अदर वर्ड कस्टमर इज अ किंग ऑफ मार्केट. मार्केटचा कस्टमर हा कोण आहे, किंग आहे. कारण तुम्हीच विचार करा, कस्टमरनी जर प्रोडक्ट परचेसच नाही केलं तर आपण प्रोडक्ट बिझनेस ऑर्गनायझेशन प्रोडक्ट सेल कोणाला करणार. त्यामुळे प्रोडक्ट सेल करणार हे ठीक आहे, पण त्याच्यासाठी आपल्याला कोणाची गरज आहे, कस्टमरची गरज आहे. त्यामुळे कस्टमर इज द किंग ऑफ बिझनेस, कस्टमर इज द हार्ट ऑफ बिझनेस. लक्षात घ्या. म्हणजेच थोडक्यात कस्टमर फार इम्पॉर्टंट आहे. ग्राहक ही भगवान है. सो त्याचा रिस्पेक्ट केला पाहिजे, त्याच्या रिक्वायरमेंट समजून घेतल्या पाहिजे, त्याप्रमाणे प्रोडक्ट तयार केलं पाहिजे.
प्राइस रिझनेबल असली पाहिजे, म्हणजे सगळ्या गोष्टींच्या बाबत डिसिजन घेताना कस्टमरचा तुम्ही विचार केला पाहिजे. पण मित्रांनो, थोडी आपण हिस्ट्री बघूया मार्केटिंगशी रिलेटेड. सो बघा, 1950च्या आधी कोणती कन्सेप्ट होती मार्केटिंगची? ट्रेडिशनल कन्सेप्ट ऑफ मार्केटिंग. सो ट्रेडिशनल कन्सेप्टमध्ये एकच एम होतं बिझनेसमनचं, ते म्हणजे प्रॉफिट मॅक्झिमायझेशन. त्यांना फक्त काय माहीत होतं, आम्हाला जास्तीत जास्त काय करायचं आहे, प्रॉफिट अर्न करायचं आहे. कस्टमरच्या रिक्वायरमेंट काय आहे हे समजून घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता, त्यांना फक्त प्रॉफिट पाहिजे होता. पण आफ्टर 1950 सिच्युएशन काय होत गेली, चेंज होत गेली. बऱ्याच नवीन गोष्टी येत राहिल्या. देअर आर लार्ज नंबर ऑफ सेलर सुद्धा जास्त झाले, त्यामुळे कॉम्पिटिशन वाढलं. कस्टमरला चॉईस मिळायला लागली, बरोबर ना. एका सेलरनी नाटकी केली तर आपण दुसऱ्याकडून प्रोडक्ट घेऊ शकतो. सो त्यामुळे 1950 नंतर सिच्युएशन चेंज होत गेली. सो त्या कन्सेप्टला म्हणतात मॉडर्न कन्सेप्ट ऑफ मार्केटिंग. ॲज पर मॉडर्न कन्सेप्ट ऑफ मार्केटिंग, ऑल इम्पॉर्टन्स आर गिवन टू कस्टमर सॅटिस्फॅक्शन. सो कस्टमर किंग आहे की नाही, ग्राहक ही भगवान आहे. सो कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन इम्पॉर्टंट आहे. जर कस्टमर सॅटिस्फाईड असेल, कस्टमर हॅपी असेल, तर बिझनेस ऑर्गनायझेशनला कंपल्सरी प्रॉफिट होणार म्हणजे होणार. सो प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशननी प्रॉफिटच्या मागे न धावता कस्टमरला कशा पद्धतीने सॅटिस्फाईड करता येईल ह्या गोष्टीकडे काय केलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. कारण कस्टमर सॅटिस्फाईड झाला तर ऑन कंटिन्युअस बेसिस तो आपलं प्रोडक्ट काय करणार, परचेस करणार. जर कंटिन्युअस बेसिसवरती त्यांनी जर प्रोडक्ट परचेस केलं तर ऑब्विसली आपला सेल वाढणार. आपला सेल वाढल्यामुळे आपला प्रॉफिट पण काय होणार, वाढणार. त्यामुळे मॉडर्न कन्सेप्ट इज कस्टमर ओरिएंटेड. सगळं इम्पॉर्टन्स कोणाला दिलंय, कस्टमरला, जे की दिलंच पाहिजे, कारण कस्टमर हा बिझनेसचा काय आहे, हार्ट आहे. सो ह्या सगळ्या गोष्टीवरून सॉरी एक गोष्ट आपल्याला क्लिअर होते, मार्केटिंग इफेक्टिव्ह मार्केटिंग झाली. For the success of the organization, effective marketing is required, and for effective marketing, combination of 4 P's is must. So combination of 4 P's. 4P म्हणजे काय, प्रोडक्ट, प्राइस, प्रमोशन, प्लेस. बघा, चारी वर्डची सुरुवात कशापासून होते, पी पासून होते ना, म्हणून त्याला म्हणतात 4 P's. सो 4 P's म्हणजेच मार्केटिंग मिक्स. These 4 are the एलिमेंट्स ऑफ मार्केटिंग मिक्स. सो जर का तुम्हाला बिझनेस सक्सेसफुल करायचा आहे तर इफेक्टिव्ह मार्केटिंग व्हायला पाहिजे. इफेक्टिव्ह मार्केटिंग कधी होणार, जर तुम्हाला प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ मार्केटिंग मिक्स जमलं तर. जर का तुम्ही ह्या 4 पैकी एकाही गोष्टीमध्ये जर तुम्ही इनइफेक्टिव्ह ठरलात, आला का लक्षात, तर तुम्ही सक्सेसफुली बिझनेस रन करू शकत नाही. सो मार्केटिंगमध्ये प्रोडक्ट, प्राइस, प्रमोशन, प्लेस ह्या 4ही गोष्टींचा डिटेलमध्ये स्टडी करणं गरजेचं आहे. प्रॉपर डिसिजन घेणं गरजेचं आहे, म्हणजेच प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ मार्केटिंग मिक्स व्हायला पाहिजे. सो हे जे काय आपण आता इंट्रोडक्शन पार्ट बघितलं, ह्याच्यावरून मीनिंग तुम्हाला इझिली लिहिता आली पाहिजे. सो मीनिंगच्या दृष्टिकोनातून लक्षात घ्या, मीनिंगमध्ये तुम्हाला हे लिहायचं आहे, ट्रेडिशनल कन्सेप्टचं एम काय होतं, प्रॉफिट मॅक्झिमायझेशन. मॉडर्न कन्सेप्टचं एम काय आहे, कस्टमर सॅटिस्फॅक्शन. सो कस्टमर इज द हार्ट ऑफ बिझनेस किंवा कस्टमर इज द किंग ऑफ बिझनेस. आला का लक्षात. सो ह्या गोष्टीच तुम्हाला एक प्रकारे आपल्या मीनिंगमध्ये लिहायचे आहेत. सो आपण आपले मीनिंग बघूया. सो मार्केटिंग इज वायटल फंक्शनल एरिया ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. सो बिझनेस ऑर्गनायझेशनचा विचार केला तर बिझनेस ऑर्गनायझेशनचे वेगवेगळे फंक्शन्स असतात. प्रोडक्शन डिपार्टमेंट, सेल्स डिपार्टमेंट, ह्युमन रिसोर्सेस डिपार्टमेंट, फायनान्स डिपार्टमेंट. त्याचप्रमाणे मार्केटिंग हे सुद्धा एक काय रे फंक्शन आहे, जे की वायटल मीन्स मोस्ट काय आहे, इम्पॉर्टंट आहे. The success of business organization largely depends on the performance of marketing department. अरे प्रोडक्ट तयार केलं पण जर प्रॉपर मार्केटिंग झाली नाही तर ते कस्टमरपर्यंत पोचणार नाही. सो प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करून फायदाच काय. त्यामुळे सक्सेस ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन लार्जली डिपेंड ऑन द परफॉर्मन्स ऑफ मार्केटिंग डिपार्टमेंट.
मार्केटिंग हॅज इव्हॉल्व्ड ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. सो इव्हॉल्व म्हणजे काय, बदल होत गेले. टाइम टू टाइम मार्केटिंगमध्ये बदल होत गेले. जसं मी सांगितलं ना, बिफोर 1950 द ट्रेडिशनल कन्सेप्ट ऑफ मार्केटिंग रिव्हॉल्व्ड अराउंड प्रॉफिट मॅक्झिमायझेशन. सो ट्रेडिशनल कन्सेप्ट प्रॉफिट मॅक्झिमायझेशनच्या अवतीभोवती फिरत राहायची. रिव्हॉल्व्ड अराउंड म्हणजे अवतीभोवती फिरत राहणे. The buyer was forced to purchase whatever was offered to them. Buyer म्हणजेच कोण रे, कंझ्युमर. सो बिफोर 1950 कंझ्युमरला कुठल्याही प्रकारचे इम्पॉर्टन्स दिले जायचे नाही. आलं का लक्षात. जे काय प्रोडक्ट सेलरकडे आहे ते त्यांनी घ्यायचं. पण आफ्टर 1950 सिच्युएशन काय होत गेली, चेंज. हाऊएव्हर आफ्टर 1950 द सिच्युएशन स्टार्टेड चेंजिंग. द कंझ्युमर अँड हिज नीड वेअर फॉर द फर्स्ट टाइम गिवन इम्पॉर्टन्स. म्हणजे 1950 नंतर कोणाला महत्त्व देणं सुरू झालं, कंझ्युमरला महत्त्व देणं सुरू झालं. पहिल्यांदा कंझ्युमरचा नीड काय आहे, वॉन्ट्स काय आहेत ते समजून घ्यायचं, त्याच्याप्रमाणे प्रोडक्ट तयार करायचं. लक्षात घ्या. सो ऑब्वियसली ते मार्केटमध्ये सेल होणार म्हणजे होणार. मार्केटिंग इन 21st सेंचुरी रिव्हॉल्व्स अराउंड द कस्टमर. सो 21st सेंचुरीमध्ये मार्केटिंग कोणाभोवती फिरते आहे, कस्टमर भोवती. म्हणजे कस्टमर हा फार इम्पॉर्टंट आहे. इन ऑर्डर टू स्टे अहेड इन कॉम्पिटिशन मार्केटर्स एम्स ॲट प्रोव्हाइडिंग सॅटिस्फॅक्शन टू कंझ्युमर. जर तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये सर्वात पुढे राहायचं आहे तर तुम्हाला कस्टमरला काय करता आलं पाहिजे, सॅटिस्फाईड करता आलं पाहिजे. तर तुम्ही कॉम्पिटिशन इझिली फेस करू शकता, ह्या प्रेझेंट कॉम्पिटिशनमध्ये सर्वाईव्ह करू शकता. टुडेज मार्केटिंग इज कस्टमर ओरिएंटेड. सो हे ऑब्जेक्टिव्हसाठी लक्षात घ्या. सध्याची मार्केटिंग कशी आहे, कस्टमर ओरिएंटेड आहे. कस्टमर इज द हार्ट ऑफ बिझनेस. म्हणजेच कस्टमर हा बिझनेससाठी फार महत्त्वाचा आहे. देअरफॉर मार्केटर नीड्स टू बिल्ड, मेंटेन अँड इन्हान्स लॉंग टर्म कस्टमर रिलेशनशिप. त्यामुळे प्रत्येक मार्केटरनी म्हणजेच बिझनेसमॅननी काय प्रयत्न केले पाहिजे, कस्टमर बरोबर कशा पद्धतीने लॉंग टर्म रिलेशनशिप मेंटेन करता येईल ह्या गोष्टीकडे जास्त भर दिली पाहिजे. कारण कस्टमर जर का सॅटिस्फाईड असेल तर आपल्याला कोणालाही घाबरण्याची गरज नाही. आपण कॉम्पिटिशनमध्ये इझिली सर्वाईव्ह करू शकतो. बघा, एखाद्या बिझनेसला जर सक्सेसफुल व्हायचं आहे तर बिझनेसला काय पाहिजे असतं, कस्टमरचा सपोर्ट पाहिजे असतो. सो कस्टमरचा सपोर्ट तुम्हाला कधी मिळणार, जर तुम्ही कस्टमरच्या नीड्स कंप्लीट करणार. म्हणजेच कस्टमर पूर्णपणे काय असणार, सॅटिस्फाईड असणार. सो तुम्ही जास्तीत जास्त इम्पॉर्टन्स कशाला दिलं पाहिजे, सॅटिस्फॅक्शन ऑफ कस्टमर. सो मोस्ट इम्पॉर्टंट इज गिवन टू सॅटिस्फॅक्शन ऑफ कस्टमर. सो ते कसं होणार, हॅज पर कस्टमर रिक्वायरमेंट प्रोडक्ट डिझाईन करायचं, प्राईस रिजनेबल ठेवायची. ह्या गोष्टी जर तुम्हाला करता आल्या तर ड्यू टू इफेक्टिव्ह मार्केटिंग कस्टमर पूर्णपणे सॅटिस्फाईड असणार. कारण प्रेझेंट मार्केटिंगमध्ये कस्टमरला जास्तीत जास्त काय दिलेलं आहे मित्रांनो, इम्पॉर्टन्स दिला आहे. त्यामुळे कस्टमर ओरिएंटेड हे लक्षात घ्या. टुडेज मार्केटिंग इज कस्टमर ओरिएंटेड. सो इथे आपण मीनिंग कंप्लीट केलेली आहे. आपण आता डेफिनेशन बघूया. सो फिलिप कोटलर. सो बघा, फिलिप कोटलर अँड अदर्स इन मार्केटिंग मॅनेजमेंट 2009 एडिशन डिफाईन. सो फिलिप कोटलर काय म्हणतोय बघा, मार्केटिंग मॅनेजमेंट हॅज द आर्ट अँड सायन्स. ही एक आर्ट आहे, सायन्स आहे, कला आहे. आर्ट मीन्स कला, सायन्स मीन्स शास्त्र आहे. कसलं, ऑफ चूजिंग टार्गेट मार्केट. टार्गेट मार्केट चूज करणं म्हणजे तुम्हाला टार्गेट मार्केट सिलेक्ट करता आलं पाहिजे. बघा, तुम्हालाही माहिती आहे इंडियाचं पॉप्युलेशन भरपूर आहे. सो कस्टमर भरपूर आहे, बट वन कॅन नॉट सेल एव्हरीथिंग टू एव्हरीवन. आलं का लक्षात. एका पर्सनला, एका बिझनेसला सगळ्यांच्या गरजा पूर्ण करणं पॉसिबल नाही आहे. वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट आहे. सो एका बिझनेसमॅननी ते कुठला प्रोडक्ट आपण सेल करायचा ते आपण काय केलं पाहिजे, सिलेक्ट केलं पाहिजे. त्याचबरोबर कोणत्या कस्टमरला सेल करायचा ते कस्टमर पण आपण काय केले पाहिजे, चूज केले पाहिजे. सो बेसिकली हे आर्ट आहे, सायन्स आहे ऑफ चूजिंग टार्गेट मार्केट अँड गेटिंग, कीपिंग अँड ग्रोईंग कस्टमर. बघा, आपण सगळं प्रोडक्ट कोणाला विकणार आहे, कस्टमरला. सो कस्टमर मिळवायचे,
मिळवल्यानंतर त्यांच्याबरोबर रिलेशनशिप कीपिंग म्हणजे मेंटेन करायची, अँड ग्रोईंग कस्टमर काय झाले पाहिजे, वाढले पाहिजे. कसे काय वाढणार, थ्रू क्रिएटिंग, डिलिव्हरिंग अँड कम्युनिकेटिंग सुपिरियर कस्टमर व्हॅल्यू. सुपिरियर म्हणजे हाय क्वालिटी, कस्टमरला तुम्ही चांगली सर्व्हिस प्रोव्हाइड करा, हाय क्वालिटी कस्टमर व्हॅल्यू प्रोव्हाइड करा, म्हणजे कस्टमर तुम्हाला मिळतील, त्यांच्याबरोबर चांगले रिलेशन मेंटेन होईल आणि कस्टमर ग्रोसुद्धा होतील. सो फिलिप कोटलर सर काय म्हणतात, आलं लक्षात तुमच्या, डेफिनेशन आहे तशीच लिहायची, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस करायचे नाहीत. सो ही डेफिनेशन आहे ना 3 पार्टमध्ये डिवाइड करा. पहिला पार्ट असणार मार्केटिंग मॅनेजमेंट हॅज द आर्ट अँड सायन्स ऑफ चूजिंग टार्गेट मार्केट. बरोबर, मार्केट सिलेक्ट केलं पाहिजे, कारण इंडिया मार्केट हे पूर्ण वास्ट आहे, पॉप्युलेशन इंडियाचं भरपूर आहे, कस्टमर पण भरपूर आहेत. सो एकटाच सगळ्यांच्या गरजा आपण पूर्ण करू शकत नाही. सो आपण सिलेक्टिव्ह असलं पाहिजे, हा फर्स्ट पार्ट झाला. अँड गेटिंग, कीपिंग अँड ग्रोईंग कस्टमर, कस्टमर मिळवायचे, रिलेशन मेंटेन करायचे आणि कस्टमर वाढवायचे. कसे काय वाढणार कस्टमर, थ्रू क्रिएटिंग, डिलिव्हरिंग अँड कम्युनिकेटिंग सुपिरियर कस्टमर व्हॅल्यू. त्यांना हाय क्वालिटी सर्व्हिस प्रोव्हाइड करा, म्हणजे ते पूर्णपणे काय असतील, सॅटिस्फाईड असतील. हा झाला आपला तिसरा आणि शेवटचा पार्ट. सो 3 पार्टमध्ये डेफिनेशन डिवाइड करा, त्यानंतर पार्ट करा, इझिली पार्ट होईल. सो मोस्ट ऑफ तुम्ही फिलिप कोटलरचीच डेफिनेशन लिहिली पाहिजे, तीच अपेक्षित आहे, लक्षात घ्या. सेकंड डेफिनेशन आहे, पण ती पाठांतर नाही केली तरी चालेल. चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ मार्केटिंग UK डिफाइन्स मार्केटिंग इज द मॅनेजमेंट प्रोसेस. सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आहेत ना, प्रोडक्ट, प्राइस, प्रमोशन, प्लेस, ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आहेत. सो मार्केटिंग इज द मॅनेजमेंट प्रोसेस ऑफ आयडेंटिफाईंग, अँटिसिपेटिंग अँड सॅटिस्फाईंग कस्टमर रिक्वायरमेंट. पहिल्यांदा कस्टमरच्या रिक्वायरमेंट काय करा, आयडेंटिफाय म्हणजे जाणून घ्या. त्यानंतर अँटिसिपेट, कस्टमरला काय पाहिजे त्याचा तुम्ही अंदाज लावा, अँटिसिपेटिंग म्हणजे अंदाज लावणे, आणि त्यानंतर त्याच्या गरजा सॅटिस्फाईड करा, म्हणजे त्याप्रमाणे प्रोडक्ट डिझाईन करा. सो ते प्रोडक्ट कस्टमर कंझ्युम करेल आणि त्यामुळे काय होईल, सॅटिस्फाय होईल. सो सॅटिस्फाईंग कस्टमर रिक्वायरमेंट प्रॉफिटेबली, आणि कस्टमर जर का सॅटिस्फाईड झाला तर ऑब्वियसली तुम्हाला प्रॉफिट होणार, कस्टमर बरोबर लॉंग टर्म रिलेशनशिपसुद्धा मेंटेन होणार. सो मार्केटिंग इज द मॅनेजमेंट प्रोसेस ऑफ आयडेंटिफाईंग, अँटिसिपेटिंग अँड सॅटिस्फाईंग कस्टमर रिक्वायरमेंट प्रॉफिटेबली. सो ही होती आपली सेकंड डेफिनेशन. सो मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ मार्केटिंग आपण कंप्लीट केलेली आहे. सो आज आपण आपला फर्स्ट क्वेश्चन बघणार आहे. आपला फर्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 1, डिफाईन मार्केटिंग, एक्सप्लेन 8 फीचर्स ऑर नेचर. फीचर्स म्हणजेच काय, वैशिष्ट्य. सो मार्केटिंगची डेफिनेशन इथे तुम्हाला लिहायची आहे, आणि मी सजेस्ट करेन डेफिनेशन तुम्ही कोणाची लिहायची आहे, सर फिलिप कोटलर. सो फिलिप कोटलर सरांचीच डेफिनेशन पाठ करा, ती इथे डिफाईन मार्केटिंगमध्ये डेफिनेशन आली पाहिजे. आणि त्यानंतर फीचर्स तुम्हाला लिहायचे आहेत. सो फीचर्स आपण 1 बाय 1 बघूया, फार सोपं आहे. आवर फर्स्ट पॉईंट इज सिस्टमॅटिक प्रोसेस. सो मित्रांनो लक्षात घ्या, मार्केटिंग ही सिस्टमॅटिक प्रोसेस आहे. सो ह्या प्रोसेसमध्ये काय काय येतं मित्रांनो, 1 बाय 1 समजून घ्या. तर मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं ना, मार्केटिंग मिक्स, त्याच गोष्टी येतात, पण टुडेज मार्केटिंग इज कस्टमर ओरिएंटेड. सो जास्तीत जास्त इम्पॉर्टन्स कोणाला दिलेलं आहे, कस्टमरला. सो पहिला पॉईंट येतो तो म्हणजे रिसर्च करा. रिसर्च केल्यामुळे काय होणार, तर तुम्हाला कस्टमरच्या रिक्वायरमेंट आयडेंटिफाय करणं सोपं जाणार. रिसर्चमुळे तुम्ही कस्टमरची इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकता, त्यामुळे कस्टमरचे लाईक्स, डिसलाईक, टेस्ट, प्रेफरन्स, बाईंग बिहेवियर या सगळ्या गोष्टींची तुम्हाला माहिती मिळेल. सो रिसर्च केल्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टीच्या इन्फॉर्मेशन मिळाल्या कस्टमरशी रिलेटेड. त्यानंतर कस्टमरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे प्रोडक्ट डिझाईन करा. त्यानंतर प्राईस डिसाईड करा, प्राईस कशी असली पाहिजे, रिजनेबल असली पाहिजे. त्यानंतर प्रमोशन. सो प्रमोशनमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट आलं. ॲडव्हर्टाइजमेंट केल्यामुळे काय होतं मित्रांनो, तर ॲडव्हर्टाइजमेंट हेल्प्स टू क्रिएट अवेअरनेस अबाउट द प्रोडक्ट. अवेअरनेस म्हणजेच काय, प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन. सो ॲडव्हर्टाइजमेंट जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला कळतं की मार्केटमध्ये अशा अशा पद्धतीचं प्रोडक्ट आलेलं आहे. सो ते आपण मार्केटमध्ये जाऊन परचेस करतो. सो शेवटी आहे प्लेस. प्लेस कसं असलं पाहिजे, कन्व्हिनियंट. सो लक्षात घ्या, ही प्रोसेस आहे. सो हे 5 पॉईंट 1 बाय 1 लिहिणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्ही ऑर्डर चेंज केली
तर तुम्हाला हा पॉईंट काय दिला जाणार, रॉंग दिला जाणार. सो बघा पुन्हा एकदा मी सांगतो, पहिल्यांदा रिसर्च करायचा टू आयडेंटिफाय कस्टमर रिक्वायरमेंट. नेक्स्ट पॉईंट प्रोडक्ट डिझाईन करायचं. नेक्स्ट प्राइस डिसाईड करायची. नेक्स्ट प्रमोशन आणि लास्ट वन इज प्लेस ऑफ डिस्ट्रीब्युशन. सो काय कळालं आपल्याला, मार्केटिंग ही काय आहे, सिस्टमॅटिक प्रोसेस आहे. मग प्रोसेस म्हणजेच काय, वन बाय वन पहिल्यांदा रिसर्च करा, त्याप्रमाणे प्रोडक्ट बनवा, प्राइस डिसाईड करा, प्रमोशन म्हणजेच ॲडव्हर्टाइजमेंट करा, त्यानंतर प्लेस ऑफ डिस्ट्रीब्युशन. इथे ही प्रोसेस काय झाली, एंड झाली. आलं लक्षात. सो तेच तुम्हाला आता एक्सप्लेनेशनमध्ये लिहायचं आहे, काही वेगळं नाही आहे. बघा मित्रांनो, मार्केटिंग इज अ सिस्टमॅटिक प्रोसेस ऑफ आयडेंटिफाईंग कस्टमर नीड्स अँड वॉन्ट. सो पहिल्यांदा काय करायच्या, कस्टमरच्या गरजा आयडेंटिफाय करायच्या, शोधून काढायच्या, अँड देन सॅटिस्फाईंग देम बाय डिझायनिंग अँड डिस्ट्रीब्युटिंग प्रोडक्ट. सो प्रोडक्ट डिझाईन करायचं, प्राइस फिक्स करायची, प्रमोशन करायचं, प्लेस ऑफ डिस्ट्रीब्युशन कन्व्हिनियंट असलं पाहिजे. द मार्केटिंग प्रोसेस इन्व्हॉल्व आयडेंटिफाईंग कस्टमर रिक्वायरमेंट म्हणजेच रिसर्च करायचा, डिझाईन प्रोडक्ट अकॉर्डिंग टू दॅट रिसर्च प्रोडक्ट डिझाईन करायचं, दॅन प्राइस फिक्स करायची, प्राइस मस्ट बी रिझनेबल अफोर्डेबल, लक्षात घ्या, प्रमोशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, अँड ॲट द लास्ट डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रोडक्ट ॲट द राईट प्लेस. सो ह्या 5 गोष्टी पुन्हा मी सांगेन ऑर्डरमध्ये आल्या पाहिजे, कारण ही प्रोसेस आहे, उलट सुलट करून चालणार नाही. सो हा आपला फर्स्ट पॉईंट होता, मार्केटिंग इज अ सिस्टमॅटिक प्रोसेस. आलं लक्षात. नेक्स्ट सेकंड पॉईंट, आयडियाज, गुड्स अँड सर्व्हिसेस. मार्केटिंग कोणाकोणाची केली जाते मित्रांनो, मार्केटिंग गुड्सची केली जाते, बरोबर. सो गुड्समध्ये तुमचे फूड आयटम्स आले, बरोबर, कार, क्लोथ्स म्हणजेच जे टँजिबल गुड्स आहेत, जे तुम्हाला डोळ्यांनी दिसत आहेत, तुम्ही टच करू शकता, ते सगळ्या गोष्टी कशामध्ये येणार, गुड्समध्ये येणार. सो ह्या गुड्सची मार्केटिंग करू शकतो की नाही आपण, नक्की करू शकतो. त्याचबरोबर सर्व्हिसेस, सर्व्हिसेसमध्ये एअरलाइन्स, बँकिंग सर्व्हिस, हॉटेल, ह्या सगळ्या काय आहे रे, सर्व्हिसेस आहेत. सो ह्या सर्व्हिसेसची पण ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे आपण बघतो ना टी व्हीवरती, बँकेची पण ॲडव्हर्टाइजमेंट आपण टी व्हीवर बघतो. सो ज्यांना ज्यांना ॲडव्हर्टाइजमेंटची गरज आहे ना, त्यांना त्यांना मार्केटिंगची पण गरज आहे, लक्षात घ्या. सो बेसिकली मार्केटिंग इज ॲप्लिकेबल टू गुड्स ॲज वेल ॲज सर्व्हिसेस अँड आयडियाज. आयडियाज लाईक अँटी ड्रग कॅम्पेन. सो कॅम्पेन म्हणजे काय, मोहीम, देशभरात ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल अवेअरनेस फार गरजेची आहे. सो ही अवेअरनेस कशी काय केली जाते, तर काही कॅम्पेन, मोहीम राबवल्या जातात, लाईक अँटी ड्रग कॅम्पेन म्हणजेच काय, से नो टू ड्रग, स्टॉप ड्रग, ड्रग कन्झ्युम करणं स्टॉप करा, बिकॉज ड्रग्स आर इंजरीज टू अवर हेल्थ. आलं का लक्षात, हेल्थवर आपल्या निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो ड्रग्समुळे. सो ही आयडिया जर आपल्याला लोकांपर्यंत पोचवायची आहे तर त्याच्यासाठी सुद्धा मार्केटिंगची गरज आहे. जर आपण मार्केटिंग केलं नाही, पॅम्पलेट छापले नाही, ॲडव्हर्टाइजमेंट केली नाही, तर लोकांना ती इन्फॉर्मेशन आपण कशी पोचवणार. त्यामुळे सेकंड पॉईंट पण फार इझी आहे मित्रांनो, तुम्हाला एवढंच लक्षात घ्यायचं आहे, मार्केटिंग ही जी कन्सेप्ट आहे ही गुड्सला ॲप्लिकेबल आहे, सर्व्हिसेसला ॲप्लिकेबल आहे, त्याचबरोबर आयडियाजला सुद्धा ॲप्लिकेबल आहे. मग तुम्ही बघा आयडियाबाबत अजून तुम्हाला सांगतो, तुम्ही टी व्हीवर आयडिया बघितलं असेल, माफ करा, ॲडव्हर्टाइजमेंट बघितलं असेल, अमिताभ बच्चन आपल्याला सांगतो 2 बूंद जिंदगी के, पल्स पोलिओ, बरोबर ना. सो हे पण एक प्रकारची काय आयडिया आहे. सो टी व्हीवर ॲडव्हर्टाईज का दिली जाते, तर लोकांना कळालं पाहिजे पल्स पोलिओ प्लस पोलिओ किती इम्पॉर्टंट आहे. आलं का लक्षात. त्याचबरोबर वॉटर सेविंग, पाणी वाचवा, ही सुद्धा एक आयडिया आहे. सो अशा सगळ्या आयडिया. परत अजून से नो टू टोबॅको, आपण मूवी थिएटरमध्ये जातो, सुरुवातीलाच आपल्याला टोबॅकोशी रिलेटेड सगळं ॲडव्हर्टाइजमेंट दिसते की नाही. सो हे कशासाठी आहे, अवेअरनेससाठी आहे, कस्टमरला कळालं पाहिजे टोबॅको कन्झ्युम करणं, ड्रग्स कन्झ्युम करणं हे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. सो ह्या आयडिया लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी टू क्रिएट अवेअरनेस काय केलं जातं, मार्केटिंगचा उपयोग केला जातो. म्हणून ह्या पॉईंटशी रिलेटेड तुम्ही एवढंच मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, मार्केटिंग इज ॲप्लिकेबल टू आयडियाज, गुड्स ॲज वेल ॲज सर्व्हिसेस. सो एक्सप्लेनेशन पण फार सोपं आहे, लगेच कळेल तुम्हाला. मार्केटिंग इज अंडरटेकन टू डिझाईन अँड सेल
नॉट ओनली गुड्स अँड सर्व्हिसेस बट ऑल्सो आयडियाज. सो गुड्ससाठी गरज लागते, सर्व्हिसेससाठी लागते, त्याचबरोबर आयडियाज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, थॉट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, अवेअरनेससाठी सुद्धा मार्केटिंगची गरज लागते. सो टँजिबल गुड्स लाईक फूड आयटम, कार, क्लोथिंग, मॅगझिन एक्सेट्रा. सो जे सगळे तुमच्या डोळ्यांनी दिसत आहेत, टी व्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, सगळं तुम्ही एक्झाम्पलमध्ये लिहू शकता. इंटेंजिबल सर्व्हिसेस लाईक बँकिंग, एअरलाइन्स, हॉटेल, ह्या सगळ्या सर्व्हिसेस आहेत, टुरिझम, ह्यांना सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट मार्केटिंगची गरज लागते. त्याचबरोबर ऑल्सो आयडियाज लाईक अँटी ड्रग कॅम्पेन मीन्स से नो टू ड्रग, एड्स अवेअरनेस, वॉटर सेव्हिंग. सो ह्या सगळ्या ज्या आयडिया आहेत त्यासुद्धा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मार्केटिंगची गरज लागते. सो हा आहे आपला पॉईंट नंबर 2, आयडियाज, गुड्स अँड सर्व्हिसेस. आपण आपला नेक्स्ट पॉईंट बघूया. टार्गेट मार्केट. डेफिनेशनमध्ये पण होतं ना, मार्केटिंग इज द प्रोसेस, मार्केटिंग इज द आर्ट अँड सायन्स ऑफ चूजिंग टार्गेट मार्केट. सो टार्गेट मार्केट म्हणजेच काय, वन कॅन नॉट सेल एव्हरीथिंग टू एव्हरीवन. एकटा बिझनेसमॅन पूर्ण इंडियाच्या गरजा पूर्ण करू शकत नाही, कारण इंडियाचं पॉप्युलेशन फार आहे, 130 करोड. सो त्यांनी काय असलं पाहिजे, सिलेक्टिव्ह असलं पाहिजे. त्यांनी ठराविक कस्टमरवर फोकस केला पाहिजे, ठराविक मार्केटवर फोकस केला पाहिजे, जेणेकरून तू सक्सेसफुली त्यांच्या गरजा पूर्ण करू शकतो आणि आपलं प्रॉफिट काय करू शकतो, अर्न करू शकतो. सो बेसिकली मार्केटिंगसाठी इम्पॉर्टंट कन्सेप्ट लक्षात घ्या, टार्गेट मार्केट. सो टार्गेट मार्केट म्हणजेच तुमचं मार्केटवरती फोकस असलं पाहिजे, जिथे तुम्ही जास्तीत जास्त प्रॉफिट अर्न करू शकता बाय सॅटिस्फाईंग कस्टमर नीड्स अँड वॉन्ट्स. बरोबर ना. सो टार्गेट युअर कस्टमर, कारण पॉप्युलेशन 130 करोड आहे. सो त्यातला आपल्याला कोणाला, सो बघा काही गुड्स आहेत ना, हे रिच क्लाससाठी बनलेले असतात, ब्रँडेड आयटम. काही प्रोडक्टची प्राईस कमी असते, सो ते कोणासाठी असतात, मिडल क्लाससाठी असतात. सो बिझनेसमॅन अशा पद्धतीने एक प्रोडक्ट डिझाईन करताना ते प्रोडक्ट कोणासाठी आहे हे डिसाईड करतात, त्याप्रमाणे प्रोडक्ट डिझाईन करतात. सो बिझनेसमॅननी कसं असलं पाहिजे, सिलेक्टिव्ह. बघा, सो एवढं सगळं आपण म्हणू मार्केट आहे, एवढे सगळे कस्टमर आहेत. सो त्यातल्या कुठल्या कस्टमरला आपण बघा, सो इथे जे मॅग्नेटला चिकटले आहेत की नाही कस्टमर, सो एवढ्या कस्टमरकडे आपण फोकस करणार, त्यांना चांगली सर्व्हिस देणार, जेणेकरून आपण आपलं रेप्युटेशन मेंटेन करू शकतो. सो मार्केटिंग इज कन्सर्न विथ टार्गेट मार्केट. सो मार्केटिंग कोणाशी रिलेटेड आहे, टार्गेट मार्केटशी रिलेटेड आहे. वन कॅन नॉट सेल एव्हरीथिंग टू एव्हरीवन. सो हे सेंटेन्स कंपल्सरी आलं पाहिजे. एकटा सगळ्या गोष्टी सगळ्यांना देऊ शकत नाही. तुम्हीच सांगा, ॲज अ सिंगल पर्सन मला पॉसिबल आहे का ॲट अ टाइम 12th आणि ॲट अ टाइम TY-BCom दोन्ही स्टँडर्डचं लेक्चर कंप्लीट करणं पॉसिबल नाही आहे. सो मला सिलेक्टिव्ह होणं गरजेचं आहे. पहिल्यांदा TY-BComचं लेक्चर घेणार, ते झालं की मग 12वीचं लेक्चर घेणार. सो अशा पद्धतीने आपण टार्गेट मार्केट डिसाईड केलं पाहिजे. म्हणजेच काय रे, therefore marketer have to be selective in deciding the target market or buyer. त्यामुळे मार्केटरनी म्हणजे बिझनेसमॅननी कसं असलं पाहिजे, सिलेक्टिव्ह असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. सो इथे तुम्हाला ह्या दोन गोष्टी कंपल्सरी लिहिता आल्या पाहिजे. वन कॅन नॉट सेल एव्हरीथिंग टू एव्हरीवन, कारण आपलं मार्केट फार मोठं आहे. सो आपण कसं असलं पाहिजे, सिलेक्टिव्ह असलं पाहिजे, कारण आपण सगळ्यांच्या गरजा पूर्ण करू शकत नाही. नेक्स्ट पॉईंट नंबर 4, ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर मार्केटिंग कशासाठी करायची? अरे मार्केटिंग का करायची, कारण जेव्हा एखादी ऑर्गनायझेशन स्टार्ट होते तेव्हा प्रत्येक ऑर्गनायझेशनचं एम असतं, आणि त्यातलं एक एम तर तुम्हाला माहिती आहे, मेन एम ऑफ एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशन इज टू अर्न मॅक्झिमम प्रॉफिट. सो प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनला काय करायचं असतं, जास्तीत जास्त प्रॉफिट अर्न करायचा असतो. सो प्रॉफिट तुम्ही अर्न करण्यासाठी तुम्हाला कशाची गरज आहे, मार्केटिंगची गरज आहे. आलं का लक्षात? सो जर तुम्ही मार्केटिंग सक्सेसफुली हँडल केली, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या तुमच्या प्लॅनिंगप्रमाणे, तर तुम्ही तुमचे ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते इझिली अचीव करू शकता. त्याचबरोबर क्रिएट ब्रँड इमेज. तुमच्या जो काय ब्रँड आहे त्याची पण मार्केटमध्ये चांगली इमेज तयार करायची आहे तुम्हाला. सो त्याच्यासाठी मार्केटिंगची गरज आहे. जर इफेक्टिव्ह मार्केटिंग तुम्हाला जमलं तर तुम्ही प्रॉफिट पण अर्न करू शकता,
ब्रँड इमेज पण तयार करू शकता, तुमचा मार्केट शेअर पण वाढवू शकता, कॉर्पोरेट इमेज पण वाढवू शकता. सो ऑर्गनायझेशनचे जे ऑब्जेक्टिव्ह असतात ते अचीव करण्यासाठी तुम्हाला मार्केटिंग सक्सेसफुली हँडल करता येणं गरजेचं आहे. सो ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह हा सुद्धा फार सोपा पॉईंट आहे मित्रांनो. मार्केटिंग इज अंडरटेकन, कशासाठी मार्केटिंग कंडक्ट करायची आहे? टू अचीव ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह. कमर्शियल ऑर्गनायझेशन कॅन नॉट सर्वाइव्ह विदाउट अचिव्हिंग मार्केटिंग ऑब्जेक्टिव्ह. आता मला सांगा, आपण जर प्रॉफिटच नाही कमवला तर आपण सर्वाइव्ह करू शकतो का? आपल्याला आपला बिझनेस काय करावा लागणार? बंद करावा लागणार. सो जर आपल्याला प्रॉफिट कमवायचं आहे तर त्यासाठी आपल्याला मार्केटिंग ॲक्टिव्हिटी अंडरटेक करणं गरजेचं आहे. सो कोणकोणते ऑब्जेक्टिव्ज आहेत आपले? इन्क्रीज इन प्रॉफिट दिसतंय तुम्हाला इमेजवरून. डेव्हलपिंग ब्रँड इमेज, आपल्याला ब्रँड इमेज तयार करायची आहे. इन्क्रीज इन मार्केट शेअर, आपला मार्केट शेअर वाढला पाहिजे. डेव्हलपिंग कॉर्पोरेट इमेज म्हणजे गुडविल, रेप्युटेशन मार्केटमध्ये वाढलं पाहिजे. हे सगळे एम्स अचीव करणं पॉसिबल आहे. फक्त तुम्हाला काय जमलं पाहिजे? इफेक्टिव्ह मार्केटिंग. आणि इफेक्टिव्ह मार्केटिंग म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ 4 P's, कॉम्बिनेशन ऑफ मार्केटिंग मिक्स, म्हणजेच प्रोडक्ट, प्राइस, प्रमोशन, प्लेस. ह्या चारही गोष्टी प्रॉपरली तुम्हाला हँडल करता आल्या तर तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. तुम्ही तुमचे ऑब्जेक्टिव्ह इझिली अचीव करू शकता मित्रांनो. त्यामुळे ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह जर तुम्हाला अचीव करायचे आहेत तर मार्केटिंग करणं गरजेचं आहे. सो हा आहे आपला पॉईंट नंबर 4. नेक्स्ट पॉईंट नंबर 5, इंटिग्रेटेड मॅनेजमेंट फंक्शन. सो मॅनेजमेंट फंक्शन म्हणजेच काय? कामं, ॲक्टिव्हिटीज. सो बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये देअर आर लार्ज नंबर ऑफ ॲक्टिव्हिटी. सो बघा, लार्ज ऑर्गनायझेशन वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये डिवाइड केली जाते. प्रोडक्शन डिपार्टमेंट, सेल्स डिपार्टमेंट, मार्केटिंग डिपार्टमेंट, आलं का लक्षात? त्याचबरोबर ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट, फायनान्स डिपार्टमेंट. सो हे डिपार्टमेंट जरी वेगवेगळे असले तरी प्रत्येकाचं एम काय रे? एकच आहे, ऑब्जेक्टिव्ह एकच आहे, कारण ऑर्गनायझेशन एकच आहे. सो एकच प्रकारचे एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह अचीव करण्यासाठी हे वेगवेगळ्या प्रकारचे डिपार्टमेंट काम करतात. सो प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने काही पण केलं तर चालेल का? नाही. सो सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. सो इंटिग्रेशन म्हणजे काय? एकत्र येऊन काम करणे, कॉम्बिनेशन ऑफ ऑल फंक्शन. सो हे समजा फायनान्स डिपार्टमेंट आहे, हे प्रोडक्शन आहे, हे सेल डिपार्टमेंट आहे. सो प्रत्येकाने वेगवेगळं काम केलं तर चालणार का? नाही. इंटिग्रेटेड म्हणजे कॉम्बिनेशन, सगळ्यांनी बघा इथे एकत्र आलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे, म्हणजे आपण आपले ऑब्जेक्टिव्ह काय करू शकतो? अचीव करू शकतो. सो लक्षात घ्या, मार्केटिंग काय आहे? इंटिग्रेटेड मॅनेजमेंट फंक्शन आहे, म्हणजे सगळ्या डिपार्टमेंटची मदत होणं गरजेचं आहे. सो आपण आपले एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह इझिली अचीव करू शकतो. प्रत्येकाने जर वेगवेगळं काही ना काहीतरी केलं तर आपण आपले एम्स ऑब्जेक्टिव्ह अचीव करता येणार नाही. त्यामुळे इंटिग्रेटेड मॅनेजमेंट फंक्शन. सो मार्केटिंग नीड्स टू इंटिग्रेट विथ द अदर फंक्शनल एरियाज ऑफ ऑर्गनायझेशन. सो इंटिग्रेट म्हणजे काय? कॉम्बिनेशन, एकत्र. सो मार्केटिंग एकटं काम करून चालेल का? नाही. तर अदर फंक्शनल एरिया त्यांच्याबरोबर एकत्र येऊन काम केलं पाहिजे, कारण सगळ्यांचं एकच ऑब्जेक्टिव्ह असतं, कंपनीला फायदा झाला पाहिजे. देर इज अ नीड फॉर इंटिग्रेशन ऑफ व्हेरियस डिपार्टमेंट. सो सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे, सच एज फायनान्स, प्रोडक्शन, अकाउंटिंग, एक्सेट्रा. सच इंटिग्रेशन हेल्प्स अन ऑर्गनायझेशन टू अचीव इट्स ओव्हरऑल ऑब्जेक्टिव्ह. आणि ऑब्जेक्टिव्ह आपण मगाशी बघितले होते ना, इन्क्रीज इन प्रॉफिट, डेव्हलप ब्रँड इमेज, इन्क्रीज मार्केट शेअर, डेव्हलप कॉर्पोरेट इमेज. सो हे सगळे ऑब्जेक्टिव्ह जर अचीव करायचे आहेत तर हे जे काही वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत त्यांनी मार्केटिंग डिपार्टमेंट बरोबर एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. सो आपण आपले ऑब्जेक्टिव्ह काय करू शकतो? अचीव करू शकतो. सो हा पॉईंट नंबर 5 आहे, इंटिग्रेटेड मॅनेजमेंट फंक्शन. नेक्स्ट पॉईंट नंबर 6, सोशल इंटरेस्ट. सोशल म्हणजे काय रे? सोसायटी. 12वीला तुम्ही टॉपिक शिकला असाल OC मध्ये, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बिझनेस टुवर्ड्स डिफरंट ग्रुप्स लाईक ओनर्स, इन्व्हेस्टर, कंझ्युमर, एम्प्लॉई. शिकलात की नाही? सो बिझनेस इज अ पार्ट ऑफ सोसायटी. बिझनेस हा सोसायटीचा काय रे? पार्ट आहे. बिझनेस नीड्स सोसायटी फॉर एव्हरीथिंग. आलं का लक्षात? फॉर स्मूथ फंक्शनिंग ऑफ बिझनेस नीड हेल्प ऑफ वेरियस मेंबर ऑफ सोसायटी लाईक ओनर, कंझ्युमर, एम्प्लॉई. या सगळ्या लोकांची बिझनेसला गरज आहे. सो बिझनेसनी फक्त प्रॉफिटकडेच लक्ष दिलं चालेल का?
फक्त कस्टमरकडेच लक्ष दिलं चालेल का? नाही. तर त्याचबरोबर सोसायटी पब्लिकचं इंटरेस्ट पण लक्षात घेतलं पाहिजे. आलं का लक्षात? सो इथे एक तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. बिझनेसनी इम्पॉर्टन्स द्यायचे आहे 3 ॲक्टिव्हिटीला. किती? 3. फर्स्ट आहे प्रॉफिट. प्रॉफिट तर बिझनेसला मेन आहे. प्रॉफिट झाला तर बिझनेस सर्वाईव्ह करू शकतो कॉम्पिटिशनमध्ये. सो प्रॉफिट ऑन कस्टमर सॅटिस्फॅक्शन पण तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण कस्टमर इज द हार्ट ऑफ बिझनेस. आणि त्याचबरोबर पब्लिक इंटरेस्ट म्हणजे सोशल इंटरेस्ट, सोसायटीचा पण विचार केला पाहिजे. म्हणजेच अशा कोणत्याही गोष्टींचं प्रोडक्शन करायचं नाही ज्या सोसायटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हार्मफुल असतील किंवा त्याचा इन्व्हायरमेंटवर निगेटिव्ह इम्पॅक्ट होईल. म्हणजे असे प्रोडक्ट बनवायचे जे काय असणार? इको फ्रेंडली. आला का लक्षात? इको फ्रेंडली प्रोडक्ट बनवायचे ज्याच्यामुळे सोसायटीवर कुठल्याही प्रकारचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होणार नाही. म्हणजेच आपल्या काय लक्षात आलं? बिझनेसनी प्रॉफिटला इम्पॉर्टन्स दिले पाहिजे का? हो दिले पाहिजे. कस्टमरला दिले पाहिजे का? हो दिले पाहिजे, कारण कस्टमर इज द हार्ट. पण त्याचबरोबर त्यांनी कोणाकडे लक्ष दिलं पाहिजे? सोशल इंटरेस्ट म्हणजे पब्लिकचं इंटरेस्ट, ॲटमॉस्फिअर, पर्यावरण, त्या गोष्टीकडे पण तेवढंच लक्ष दिलं पाहिजे. अशा गोष्टी केल्या पाहिजे ज्याच्यामुळे पर्यावरणावरती कुठलाही ॲडवर्स इफेक्ट होणार नाही. सो हा पॉईंट पण फार इझी आहे मित्रांनो. मॉडर्न मार्केटिंग इंटेंट टू म्हणजे पर्पज. मॉडर्न मार्केटिंगचं पर्पज काय आहे? टू मेंटेन अँड इन्हान्स कस्टमर अँड सोसायटी वेलफेअर. सो बघा, कस्टमरचं पण लक्षात दिलंच पाहिजे कारण कस्टमर इम्पॉर्टंट आहे. अँड सोसायटी वेलफेअर, सोसायटी म्हणजे समाज, त्यांचं कल्याण, समाजाचं कल्याण, बेनिफिट्स. मार्केटर ट्राय टू अचीव अ बॅलन्स बिटवीन प्रॉफिट, कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन अँड पब्लिक इंटरेस्ट. सो हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. प्रॉफिट कमवायचा आहे, कंझ्युमर सॅटिस्फॅक्शनला पण इम्पॉर्टन्स द्यायचं आहे, त्याचप्रमाणे पब्लिक इंटरेस्टला पण इम्पॉर्टन्स द्यायचं आहे. गुड्स आर प्रोड्यूस विच ऑफर नॉट ओनली कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन बट विच आर ऑल्सो इको फ्रेंडली. सो नुसतं सॅटिस्फॅक्शन झालं म्हणजे नाही, ते कसं असलं पाहिजे? इको फ्रेंडली. फॉर एक्झाम्पल बघा, जो चेन स्मोकर आहे त्याच्यासाठी सिगारेट हे त्याला सॅटिस्फाईड देतं, पण ते इको फ्रेंडली आहे का? नाही. सोसायटीला, पब्लिकला त्याच्यामुळे काय होतो? त्रास होतो. सो बेसिकली असे प्रोडक्ट बनवायचे नाही ज्याच्यामुळे सोसायटीला त्रास होईल. सो 3 गोष्टींची काळजी घ्यायची. प्रॉफिटवर पण लक्ष द्यायचं, कंझ्युमर सॅटिस्फॅक्शनवर पण लक्ष द्यायचं आणि पब्लिक इंटरेस्ट म्हणजेच इको फ्रेंडली प्रोडक्ट तयार करायचे. सो हा आपला आहे पॉईंट नंबर 6. नेक्स्ट पॉईंट नंबर 7, customer satisfaction. Customer is king of market. Customer is the heart of business. So customer satisfaction is most important part in marketing. Customer play an most important role. So customer काय झाला पाहिजे? सॅटिस्फाईड झाला पाहिजे. कस्टमर काय झाला पाहिजे? सॅटिस्फाय म्हणजे तो हॅपी असला पाहिजे. आलं का लक्षात? सो कस्टमर हॅपी कसा राहणार रे? तर त्याचं ना एक कॅल्क्युलेशन आहे. 2 गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला कंपॅरिझन करायचं आहे आणि फाइंड आउट करायचं आहे कस्टमर सॅटिस्फाईड आहे की नाही. सो कोणकोणत्या 2 गोष्टी आहेत? सो बघा, पहिली गोष्ट आहे परफॉर्मन्स, ऑब्वियस प्रोडक्ट परफॉर्मन्स, आणि सेकंड आहे एक्सपेक्टेशन. कस्टमर एखादा जेव्हा प्रोडक्ट परचेस करायला जातो ना, त्याचं काही ना काहीतरी एक्सपेक्टेशन असतं. मी हा प्रोडक्टसाठी एवढी प्राईस देतोय तर अशा अशा पद्धतीने प्रोडक्टनी काम केलं पाहिजे. पण जेव्हा परचेस केल्यानंतर आफ्टर परचेस तो ते प्रोडक्ट वापरतो तेव्हा मे बी ते त्याच्या एक्सपेक्टेशन सारखं असतं, एक्सपेक्टेशनपेक्षा जास्त चांगलं असतं किंवा एक्सपेक्टेशनच्या नुसार एकदम खराब क्वालिटीचं असतं. सो तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे? कस्टमर सॅटिस्फाईड आहे की नाही हे कसं काउंट करणार? तर तुम्ही कंपॅरिझन करणार बिटवीन परफॉर्मन्स अँड एक्सपेक्टेशन. सो बघा, मे बी तुम्हाला थोडं कन्फ्युजन वाटलं असेल. एक तुम्हाला बेसिक मी तुमच्याशी रिलेटेड एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला ही कन्सेप्ट लगेच होईल. बघा, आता तुम्ही TY-BCOMसाठी प्रवर्तन क्लास लावला, बरोबर. आता TY-BCOMसाठी तुम्ही प्रवर्तन क्लास जॉईन केला म्हणजे काही ना काहीतरी तुमचं एम असणार ना की सर मला एवढे एवढे पर्सेंटेज पाहिजे, बरोबर. चला, सो समजा एक ABC नावाचा स्टुडंट आहे. सो तो ABC नावाचा स्टुडंट एक्सपेक्टेशन आहेत त्याचे की सर मला TY-BCOMमध्ये ना जास्त नको, मला 65% भेटले बस झाले, 65%. आय वॉन्ट मॅक्स टू मॅक्स 65%. सो तो म्हणतोय मला 65% पाहिजे. आता काय होईल? 4 पॉसिबिलिटीज होतील मित्रांनो. त्याचं एक्सपेक्टेशन काय? बघा, त्यांनी एप्रिलमध्ये क्लास लावला, त्याला तेव्हा एक्सपेक्टेशन होते मला 65% मिळाले पाहिजे. त्यानंतर त्यांनी अभ्यास केला, ॲक्च्युअल एक्झाम दिली. सो एक्झाम दिल्यानंतर रिझल्टवरती किती पर्सेंटेज आले त्याला म्हणणार आपण ॲक्च्युअल परफॉर्मन्स. आपण ह्या दोघांचं काय करणार? कंपॅरिझन. सो 1 वर्ष त्यांनी नीट अभ्यास केला, फायनल एक्झाम दिली, फायनल एक्झाम दिल्यानंतर त्याला पर्सेंटेज मिळाले परफेक्ट 65.
सो आता तुम्हीच सांगा मला, त्याला पाहिजे होते 65, फायनल एक्झाममध्ये त्याला मिळाले 65, म्हणजे तो काय असणार रे, सॅटिस्फाय असणार. म्हणजे एक्सपेक्टेशन इज इक्वल टू परफॉर्मन्स, दोन्ही गोष्टी काय असतील, सेम असतील, मॅच होत असतील, तर तो काय असणार, सॅटिस्फाय असणार. हा सर मला जेवढे पाहिजे होते तेवढे पर्सेंटेज मला मिळाले, मी खुश आहे, बरोबर ना, मी सॅटिस्फाय आहे. दुसरी केस काय होऊ शकते, त्याला पाहिजे होते 65 पण त्याला 65 मिळणार नाहीत, त्याच्या एक्सपेक्टेशनपेक्षा कमी मिळणार, त्याला मिळाले 45. आता मला सांगा, क्लास लावला, फीस भरली, अभ्यास पण केला, पाहिजे होते 65 पण मिळाले 45, तो सॅटिस्फाईड असणार का, नाही. सॅटिस्फायच्या अपोजिट तो काय असणार, डिससॅटिस्फाय असणार. त्याला दुःख होणार, सर मी एवढे पैसे भरले, अभ्यास पण केला, पण मला 45% माझ्या अपेक्षा म्हणजे माझ्या एक्सपेक्टेशनपेक्षा मला कमी मिळाले. सो ही एक केस आहे. अजून एक केस काय होऊ शकते, त्याला पाहिजे होते 65 पण ॲक्च्युअल रिझल्ट जेव्हा हातात आला आफ्टर फायनल एक्झाम त्याला मिळाले 75, म्हणजे त्याच्या एक्सपेक्टेशनपेक्षा 10% त्याला काय झाले, जास्त मिळाले. मला सांगा आता काय फील कराल तुम्ही, प्रत्येकाने हा विचार करा. तो ABC म्हणजे आपण स्वतः आहे. सो तुम्हाला पाहिजे होते 65 आणि तुम्हाला मिळाले 75, म्हणजे तुम्ही काय फील करणार, डिलायटेड. डिलायटेड म्हणजे काय, सर आनंदी, मी भरपूर खुश आहे. तुम्ही तुमच्या बसलेल्या जागी उडी मारणार की नाही, सर वा मी खुश आहे, मला 65 पाहिजे होते पण मला मिळाले किती, 75, माझ्या अपेक्षेपेक्षा 10% काय होणार, जास्त मिळणार. आणि हे पण पॉसिबल आहे, होऊ शकतं. जर तुम्ही नीट अभ्यास केला असेल तर नक्की अपेक्षेपेक्षा 10% जास्त मिळू शकतात. चौथी आणि शेवटची एक कन्सेप्ट बाकी आहे जी कधीतरीच होते, रेअरली, चान्स फार कमी आहे, ते म्हणजे तुम्हाला पाहिजे होते 65 पण काय चमत्कार झाला माहीत नाही, तुम्हाला मिळाले 90%. सो पाहिजे होते 65 मिळाले ॲक्च्युली फायनल एक्झामच्या रिझल्टमध्ये दिसतोय 90, म्हणजे इथे तुम्ही काय फील करणार, ॲस्टोनिश म्हणजेच काय रे, चमत्कार, मिरॅकल. तुम्ही बोला अरे हे कसं झालं, मला पहिलीपासून SY BCom पर्यंत कधीच एवढे पर्सेंटेज मिळाले नाही आणि TY BCom मध्ये मला पाहिजे होते 65 पण मला मिळाले 90, भरपूर जास्त मिळाले अपेक्षेपेक्षा, भरपूर. सो तुम्ही बोलणार ॲस्टोनिश. सो ॲस्टोनिश म्हणजेच काय मित्रांनो, चमत्कारिक. आलं का लक्षात. आणि चमत्कार सारखे सारखे होतात का, नाही, कधीतरी होतात, रेअर बेसिस. सो हा कस्टमर सॅटिस्फॅक्शन काउंट करण्याचे हे ऑप्शन आहेत. तुम्ही एक्सपेक्टेशनचं कंपॅरिझन करायचं आहे परफॉर्मन्स बरोबर. आलं का लक्षात. सो ह्या 4 गोष्टी होऊ शकतात, एकतर एक्सपेक्टेशन परफॉर्मन्स सेम असणार मग सॅटिस्फाय, एक्सपेक्टेशनपेक्षा परफॉर्मन्स बिलो असणार डिससॅटिस्फाय, एक्सपेक्टेशनपेक्षा परफॉर्मन्स थोडा जास्त असणार डिलायटेड, एक्सपेक्टेशनपेक्षा परफॉर्मन्स भरपूरच जास्त असणार ॲस्टोनिश. सो हा पॉईंट नीट डोक्यात घ्या मित्रांनो. मी दिलेल्या ह्या एक्झाम्पलवरून नक्की तुम्हाला हा पॉईंट क्लिअर झाला असेल. तेच आपल्याला एक्सप्लेनेशनमध्ये लिहायचं आहे. मी पुन्हा सांगतोय, ऑब्जेक्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू कस्टमर सॅटिस्फॅक्शन हा पॉईंट फार इम्पॉर्टंट आहे. सो आपण आता एक्सप्लेनेशन बघूया. Marketing place emphasis not only on organizational objective but also on customer satisfaction. So profit कमवण्याकडेच लक्ष दिलं तर चालेल का, नाही. त्याचबरोबर कस्टमर सॅटिस्फॅक्शन कडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. कस्टमर सॅटिस्फॅक्शन हॅज अ को रिलेशन बिटवीन प्रोडक्ट परफॉर्मन्स अँड कस्टमर एक्सपेक्टेशन. बघा, एक्सपेक्टेशन आणि परफॉर्मन्स ह्यांच्यामधलं काय रे, रिलेशन आहे. सो बघा, ज्या 4 केस मी सांगितल्या होत्या त्याच इथे तुम्हाला लिहायच्या आहेत. When product performance match म्हणजे काय, सेम विथ कस्टमर एक्सपेक्टेशन, द कस्टमर आर सॅटिस्फाय. दिसतंय तुम्हाला 65 सेम आहे की नाही, सॅटिस्फाय. When product performance is below customer expectation, the customer is dissatisfied. बघा, एक्सपेक्टेशन होतं 65, परफॉर्मन्स 45, बिलो, dissatisfied. When product performance exceed customer expectation, the customer are delighted. So दिसतंय exceed म्हणजे जास्त, 65 पेक्षा 75 जास्त आहेत की नाही, so delighted. When product performance exceed very much more than expectation, then customer get astonished. चमत्कार, मिरॅकल, तुमचं एक वेगळंच हावभाव असणार. आलं का लक्षात, हे कसं झालं, अशा पद्धतीने. सो 65, 90
हे 65 पेक्षा भरपूरच जास्त आहे. सो तुम्ही काय फील करणार, ॲस्टोनिश. सो ह्या ज्या 4 स्टेटमेंट आहेत त्या ऑब्जेक्टिव्हसाठी विचारल्या जातात. सो लक्षात घ्या, मॅच असेल तर सॅटिस्फाय, परफॉर्मन्स बिलो असेल तर डिससॅटिस्फाईड, थोडासा जास्त असेल तर डिलायटेड, भरपूर जास्त असेल तर ॲस्टोनिश. सो कस्टमर सॅटिस्फॅक्शन हा पॉईंट नक्की तुम्हाला कळाला असेल. नेक्स्ट पॉईंट नंबर 8, कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज. बघा, इन टुडेज मार्केट देअर इज अ स्टीप कॉम्पिटिशन. मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन आहे. सो इफ यू वॉन्ट टू सर्वाइव्ह इन दॅट कॉम्पिटिशन, इट इज नेसेसरी यू हॅव समथिंग न्यू. तुमच्याकडे काहीतरी काय असलं पाहिजे, नवीन असलं पाहिजे. तुमच्या प्रोडक्टचे फीचर्स ॲज कम्पेअर टू अदर काहीतरी वेगळे असले पाहिजे, तर तुम्ही सर्वाइव्ह करू शकता. तुम्ही या इमेजवरून पण बघू शकता. बघा, कॉम्पिटिशन आहे, 14 जण आहेत मार्केटमध्ये, पण ह्या तिघांकडे पण बघा बॉक्स आहे. म्हणजे असं समजा या तिघांचे प्रोडक्ट काय आहेत रे, सेम आहेत, आणि आपल्याकडे फक्त काय आहे रे, सर्कल आहे. म्हणजे या तिघांपेक्षा आपल्याकडे काहीतरी काय आहे, वेगळं आहे. सो आपल्याकडे काहीतरी नवीन आहे, वेगळं आहे. त्यामुळे आपण ह्या तिघांच्या कंपॅरिझननी कॉम्पिटिशनमध्ये काय आहे रे, पुढे आहे. सो लक्षात घ्या, प्रेझेंट कॉम्पिटिशनमध्ये जर तुम्हाला सर्वाइव्ह करायचं आहे तर ॲज कम्पेअर टू अदर्स काहीतरी इनोव्हेटिव्ह न्यू असणं गरजेचं आहे. तो तुम्हाला कळतंय का, ह्या इमेजवरून या 3 गोष्टी सेम आहेत आणि हा बघा भरपूर पुढे आहे तिघांच्या कंपॅरिझननी. का, कारण ह्याच्याकडे काहीतरी वेगळं आहे. सर्कल आहे की ना त्याच्याकडे राऊंड शेपमध्ये. सो काहीतरी वेगळं असल्यामुळे आपण कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज गेन करू शकतो. आपण इझिली कॉम्पिटिशन फेस करू शकतो, कारण आपलं प्रोडक्ट इतरांपेक्षा काय आहे, वेगळं आहे. मग मे बी ते साईज, शेपमध्ये फीचर्स असतील, कुठल्याही बाबतीत. आलं का लक्षात? किंवा आपण कस्टमरला चांगली सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. सो ह्याच्यामुळे पण आपण एक प्रकारे फेमस असू शकतो आणि कॉम्पिटिशन इझिली फेस करू शकतो. सो लक्षात घ्या, कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज गेन करण्यासाठी तुमच्या प्रोडक्टमध्ये काहीतरी इनोव्हेटिव्ह वेगळं असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये सगळ्यांच्या काय असणार, पुढे असणार. एक्सप्लेनेशन बघूया आपण. इफेक्टिव्ह मार्केटिंग हेल्प्स टू फेस कॉम्पिटिशन इन द मार्केट. प्रोफेशनल मार्केटर आर प्रोॲक्टिव्ह इन डिसिजन मेकिंग. प्रोॲक्टिव्ह म्हणजे काय, ॲज पर चेंजिंग सिच्युएशन नवीन नवीन डिसिजन घेतले पाहिजे. सेम डिसिजन घेतले म्हणजे रिॲक्टिव्ह. मी लास्ट टाइम जे डिसिजन घेतलेलं तेच आता पण घेतलं, याला बोलणार रिॲक्टिव्ह. मी सेम डिसिजन घेतलं. प्रोॲक्टिव्ह म्हणजे काय, नवीन चेंज सिच्युएशन झाली, नवीन डिसिजन घेतलं. दे कम अप विथ इनोव्हेटिव्ह डिझाईन ऑर मॉडेल. सो मी सांगितलं ना, इनोव्हेटिव्ह सॉरी, प्रोडक्ट आपलं कसं असलं पाहिजे, इनोव्हेटिव्ह असलं पाहिजे. क्रिएटिव्ह प्रमोशन स्कीम ॲज कम्पेअर टू अदर. तुमची ॲडव्हर्टाइजमेंट प्रमोशन स्कीम वेगळी पाहिजे. इफेक्टिव्ह कस्टमर रिलेशनशिप टेक्निक. तुम्ही कस्टमर बरोबर रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी काहीतरी वेगळं करताय. सो काहीतरी वेगळं जर तुम्ही करत असाल ॲज कम्पेअर टू अदर, म्हणजेच आपल्या कॉम्पिटिटरच्या कंपॅरिझननी तुम्ही जर काहीतरी वेगळं करताय, तर नक्की तुम्ही कॉम्पिटिशन इझिली काय करू शकता, फेस करू शकता. सो मार्केटिंग तुम्हाला हेल्प करते काहीतरी वेगळं फाइंड आउट करण्यासाठी. लक्षात घ्या, त्यामुळे इझिली तुम्ही कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज गेन करू शकता, कॉम्पिटिशन फेस करू शकता. हा होता पॉईंट नंबर 8. पॉईंट नंबर 9, कॉर्पोरेट इमेज. जर प्रत्येक बिझनेसमॅनचं एम असतं मार्केटमध्ये आपली चांगली रेप्युटेशन असली पाहिजे. सो चांगली रेप्युटेशन कमवण्यासाठी मार्केटिंग तुम्हाला हेल्पफुल ठरेल. इफेक्टिव्ह मार्केटिंग इनेबल अ फर्म टू मेंटेन अँड इम्प्रूव्ह इट्स कॉर्पोरेट इमेज. A good corporate image in the minds of customer, employees, shareholder, supplier, dealer, etc. help a firm to expand and grow. जर कॉर्पोरेट इमेज कस्टमरच्या माइंडमध्ये चांगली असेल, एम्प्लॉईच्या माइंडमध्ये चांगली असेल, शेअर होल्डरच्या माइंडमध्ये चांगली असेल, तर तुम्हाला कोण अडवू शकतं का? नाही. तुम्ही तुमचा बिझनेस एक्सपांड करणार फ्रॉम लोकल टू नॅशनल, नॅशनल टू इंटरनॅशनल. फॉर इन्स्टन्स, फर्म्स दॅट हॅव गुड कॉर्पोरेट इमेज डेव्हलप ट्रस्ट अँड कॉन्फिडन्स ऑफ कस्टमर. जर तुमची इमेज कस्टमरच्या माइंडमध्ये चांगली असेल तर कस्टमरचा तुमच्यावर ट्रस्ट असणार, कॉन्फिडन्स असणार, ज्याचा फायदा काय होणार, तुम्ही नवीन प्रोडक्ट लॉन्च केलं ना तरी कस्टमर ते परचेस करणार, कारण त्यांचा तुमच्यावर काय विश्वास आहे. सो कॉर्पोरेट इमेज चांगला असण्याचा अजून एक फायदा म्हणजे फाइंड इट इझियर टू लॉन्च न्यू प्रोडक्ट. तो नवीन प्रोडक्ट लॉन्च करणं पण काय रे, फार सोपं जाणार. आणि ही कॉर्पोरेट इमेज कशी काय होणार, तर इफेक्टिव्ह मार्केटिंगमुळे. आलं लक्षात? हा होता पॉईंट नंबर 9. आणि लास्ट पॉईंट नंबर 10, ऑल परवेसिव्ह. परवेसिव्ह म्हणजेच ॲप्लिकेबल टू एव्हरीवन, ॲप्लिकेबल टू एव्हरीथिंग. मार्केटिंग हे बिझनेस ऑर्गनायझेशन जी बाईंग अँड सेलिंग करते त्यांना तर ॲप्लिकेबल आहे, ॲज वेल ॲज
नॉन बिझनेस ऑर्गनायझेशन जे गुड्स विकत नाही, जे सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, लाईक एज्युकेशन इन्स्टिट्यूट. आलं का लक्षात? क्लासेस, आम्ही क्लोचिंग क्लासेस आहे, आम्ही पण काय करतो तुम्हाला शिकवतो, पण बघा आम्हाला पण ॲडव्हर्टाइजमेंटची गरज आहे. तुम्ही क्लासेसचे बॅनर वगैरे पॅम्पलेट वगैरे बघता की नाही? सो मार्केटिंगची गरज सगळ्यांना आहे. मग ती स्मॉल ऑर्गनायझेशन असू द्या, लार्ज ऑर्गनायझेशन असू द्या, बिझनेस ऑर्गनायझेशन असू द्या, नॉन बिझनेस ऑर्गनायझेशन असू द्या, ऑल परवेसिव्ह सगळ्यांना मार्केटिंगची गरज आहे. Process of marketing is applicable not only to business organization but also to non-business organization. For instance, an educational institute in proper order to be successful need to offer the right course. जसं तुमचा कोर्स आहे TYBCom, so TYBCom course charge the right fees, so तुमची फी आहे 20,000 वगैरे. प्रमोट द कोर्स आपण ॲडव्हर्टाइजमेंट करतो, सो इथे प्रोडक्ट आलं, प्राईज आलं, प्रमोशन पण आलं, म्हणजेच एज्युकेशनल इन्स्टिट्यूटला सुद्धा मार्केटिंगची गरज आहे. सो आपला पॉईंट नंबर 10 होता लास्ट. मार्केटिंग इज ॲप्लिकेबल टू ऑल. जगभरात कुठेही जा तुम्ही, सगळीकडे कुठल्याही बिझनेस असू द्या किंवा नॉन बिझनेस ऑर्गनायझेशन असू द्या, मार्केटिंगची गरज सगळ्यांना आहे. सो इथे मित्रांनो आपण आपले 10 पॉईंट कंप्लीट केलेले आहेत. सो स्टे होम, स्टे सेफ. आज माझं लेक्चर इथेच संपलं असं मी डिक्लेअर करतो. 10 पॉईंट नीट गो थ्रू करा, व्हिडिओ व्यवस्थित विथ कॉन्सन्ट्रेशननी बघा. काही डाऊट असतील तर माझ्या पर्सनल नंबरवरती मला कॉल करून तुम्ही नक्की विचारू शकता. त्याचसोबत उद्या 5 वाजायच्या आत म्हणजेच कॉस्टिंगच्या लेक्चरच्या आत तुम्ही ह्या क्वेश्चनची डेली टेस्ट दिली पाहिजे, ज्याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेशन लिहायची आहे फिलिप कोटलर सरांची, आणि 10 पैकी कोणतेही तुमच्या आवडीचे तुम्हाला 8 पॉईंट लिहायचे आहेत. किती पॉईंट लिहायचे आहेत? 8. सो 10 पैकी जे 8 पॉईंट तुम्हाला वाटत आहेत ते लिहा. सो मला उद्या 5च्या आत डेली टेस्ट तुम्हाला मिळाली पाहिजे. माझ्या पर्सनल नंबरवर तुम्ही मला फोटो काढून, पहिल्यांदा डेली टेस्ट लिहायची आहे, त्यानंतर फोटो काढून मला काय करायचे आहे, पाठवायचे आहे. त्यानंतर मी चेक करून ते तुम्हाला पुन्हा इमेज काय करणार, सेंड करणार. सो डेली टेस्टला तेवढं महत्त्व द्या. डे बाय डे रेग्युलर अभ्यास करा, कारण लास्ट इयरची जशी एक्झाम कॅन्सल झाली तशी तुमची एक्झाम कॅन्सल होणार नाही आहे, तुमची एक्झाम नक्की होणार. सो त्या हिशोबाने अभ्यास करणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे. सो इथेच आपलं लेक्चर संपलं. थँक्यू, बाय.